शरदचंद्रजी पवार साहेबांचं पुणे जिल्ह्यातील सगळ्यात आवडतं गाव म्हणजे राजुरी, अशी जुन्नर तालुक्यामध्ये सगळीकडे चर्चा आहे. आता आपण आलो आहोत राजुरी या गावामध्ये. सगळ्यांनाच माहित आहे की जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, सगळीकडे प्रचार देखील सुरू झालेले आहे. आता आपण आहोत राजुरी गावातील आठवडे बाजारामध्ये. बघूया आज राजुरी या गावामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचं घड्याळ बाजी मारतंय की एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण बाजी मारतंय. आपल्यासोबत इथं काही गावकरी असतील किंवा जे काही खरेदी करणारे असतील त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय राजुरी गावातून हवा कोणाची? राजुरी गावामध्ये मला तर स्नेहलताई शेळके यांचीच हवा वाटते. का बरं त्यांचंच? त्यांचं कार्यकाल चांगलं होता, कामकाज चांगलं केलेले, त्यामुळे मला वाटतं की त्यांची हवा आहे. आपल्यासोबत अजून काही इथं आहे ते गावकरी, बघूया त्यांची काय चर्चा आहे, त्यांच्या मनात नक्की कोण दडलेला आहे. आजी नमस्कार. काय म्हणता, मिरची कशी दिली? मिरची 30 ला पावशेर आहे. परवडतोय भाजीपाला विकायला? परवडत आहे आता रोजंदारीला जाऊस तर. काय वाटतं राजुरी गावात हवा कुणाची? ते मावशी बोलतील त्यांच्याकडे जा. तुमचं मत काय आहे? तुम्ही पण सांगा. मावशी बोलतील ना तुमच्या संग, ते मोठे आहे त्यांच्याकडे जा. तुम्ही काहीतरी सांगा की. आज निवडणुकीला कोण कोण उभं राहिलंय माहितीये? गावाची मी इथली नाही. मग बेल्ले राजुरी बेल्ले गट एकच आहे की. त्या मावशी सांगतील ना तुम्हाला सगळं. त्या मावशी जे सांगितलं ते खरं सांगायला. आजी काय वाटतं राजुरी बेल्ले गटात हवा कुणाची? आता ते एकदम नाही सांगता यायचं, पण लोकांचं मन आहे घड्याळाकडं. घड्याळाकडं म्हणजे नक्की. लोकं बोलतात. बरं, घड्याळ चिन्ह कोणाचं आहे? कोण उमेदवार आहे? काय सांगाल? शेनेलताई स्नेहलताई, काय काम आहे त्यांचं? काय सांगाल कामांबद्दल? तिनं चांगलं केलं बिचारीने. मागच्या टायमाला बी ती आली, तिने चांगलं काम केलं. मग पुन्हा एकदा त्या निवडून आल्या पाहिजे. आल्या पाहिजे असं आपली बी इच्छा आहे. पण आता जनतेच्या पुढं काय चालायचं बाया, आपलं सांग. बाया कशा आहेत, एक आता बोलतील आणि म्हणून द्यायच्या टायमाला एक करतील, असे लोक आहेत. आता लोक लई इतरले. आता बघा 20 रुपये पावशेर आलं होतं, आता 30 रुपये झालं. मिरचीला 30 रुपयाचा बाजार वाढला. सगळीकडे महागाईच झाली ना. मग आता महागाईवाल्याकडे बात आहे. सख्खे भाऊ तर लई बाय मान, काय करावं त्यांना. बरं, भाजीपाला विकायला परवडतोय? आता काय करणार, ज्या बाईचा नवरा मेला ती काय करू शकते तुम्ही मला सांगा. 2 मुलं बाळ आहे, त्यांसाठी काहीतरी करावंच लागतं का नाही. माझा बी मेला, त्या बहिणीचाही मेला. कसं आहे आपलं, जे मिळेल ते मिळेल, आपलं नशीब, त्याला काय करणार. बरं, सरकार नेहमी काही ना काहीतरी योजना काढत असतं, त्या योजनांचा तुम्ही लाभ घेता? नाही, आपल्या सुनाला झाला ना, मला नाही झाला पण माझ्या सुनाला झाला. विधवा महिलाचे पैसे देत माझ्या सुनाला. मग आता मुलगा वारला, काय करणार सांगा. मुलीचं लग्न केलं आणि एक योगदान सरांचं माझ्या मागं आहे. मला जेव्हा सोसायटी भरायला पैसे नव्हते ना, त्या माणसाने माझी मदत केली. बरं, स्नेहलताई शेळके पुन्हा निवडून आल्या तर त्यांच्याकडनं नवीन कामांची काय अपेक्षा राहील? करणारच ती, तिचं काम चांगलंच आहे, ती करणार, 100% करणार. आम्हाला गॅरंटी आहे तिची. हा, तसं काय नाही. फक्त मी काय म्हणते, ज्या मुलाचे वडील वारले त्यांना काहीतरी सहकार्य करावा. जे आम्ही विधवा आहे, इकीला भेटतं इकीला नाही भेटतं. लाडके बहिणीचं पैसे एक बाईला भेटलं एक बाईला नाही भेटलं. ज्येष्ठ नागरिक मध्ये बी तसंच झालं, कोणला आहे कोणला नाही. मग आता आमच्यासारख्याने काय करावं सांगा. हा, आता आम्ही मस्त पैसेवाले होतो, नवरा मेला, मुलगा बी मेला जानजामन. तिच्या मुलीचं लग्न केलं, कर्ज काढलं, काय करणार. करायला तर पाहिजेच ना बाई, असं आहे. आपण पाहतो की स्नेहलताई शेळके ह्याच पुन्हा निवडून येणार, आमचा ठाम विश्वास आहे. पण त्यांनी त्या निवडून आल्यानंतर त्यांनी आमची कामं देखील केली पाहिजे, ही इच्छा देखील त्या व्यक्त करतात आहे. आपल्यासोबत अजून काही गावकरी आहेत, आपण त्यांना देखील विचारूयात. राजुरी बेल्ला गटात हवा कुणाची? काय नाही जाऊ, राजकीय काय. बरं, बटाट्याला काय भाव आहे? बटाटे 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. परवडतोय बटाटा विकायला? हो, किती वर्ष झाले तुम्ही बटाट्याचा व्यापार करताय? आमचं मस्त 25 वर्षापासून आहे. बरं, तुम्ही प्रत्येक गावामध्ये व्यापार करता की तुमचा स्वतः बेल्ले गावचा सोमवारचा एवढा मोठा बाजार भरतो तिथं पण असतो बाजारात? हो, बरं, एक अंदाज तुम्ही तरुण वर्गामध्ये मोडताय, थोडाफार काहीतरी अंदाज तर सांगाल? नाही बोलू शकत याच्यावर काय. नाही बोलू शकत. बरं, उमेदवार कसा पाहिजे ते तरी सांगा. उमेदवार दोन्ही चांगले आहेत. नाही नाही, तुम्हाला उमेदवार कसा हवा? काम करणारा, काय विकासाची कामं झाली पाहिजेत, काय वाटतं? उमेदवार दोन्ही बी कामं करू शकतात.
राजुरी गावामध्ये सगळ्यात मोठा आठवडी बाजार भरतो. आपण बघितलं की इथं राजुरी गावातलीच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील गावातील सगळीच लोक इथं भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात. आपण काही लोकांचं मत देखील जाणून घेतलं. लोक म्हणतात की आम्हाला जो विकास करणारा उमेदवार असेल तो हवाय. काही जण तर खुलासा देखील करत नाहीये. काही जणांचा ठाम विश्वास आहे किंवा ठाम मत आहे की आम्ही स्नेहल शेळके यांच्या बाजूनेच उभं राहणार, तर काही जणांचं मत आहे की कणसे कुटुंब जे आहे आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहणार आहे. आपल्यासोबत इथं काही गावकरी आहेत, आपण त्यांना देखील विचारूया. बाबा, काय वाटतं तुम्हाला राजुरी बेल्ले गटामध्ये हवा कुणाची? मतदान आहे पंकज कनसे. का बरं पंकज कणसे? त्यांनी कामं केलेली आहे बाई. पण पंकज कणसे उभे नाही राहिले, ते त्यांची बायको स्मिता कणसे त्यांचीच उभी बायको राहिली. किंवा कनसे. बरं, मग जुना अनुभव नको की नवीन चेहरा? नवीन स्नेहल शेळके यांची कामं देखील चांगली आहेत. ते आपले बघते, आपण आपलं बघायचं. आलं आपण पाहिलं की आपल्यासोबत काही अनुभवी ज्येष्ठ नागरिक होते. त्यांचं मत आहे की आम्हाला नवीन चेहरा हवाय, नवीन उमेदवार हवाय, त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, ते देखील कामं करतील. आपण राजुरी गावामधील आठवडी बाजारातील काही शेतकरी वर्ग असेल जे भाजीपाला घेणारे होते त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतलीत. आता इथे काही दुकानं आहेत, ते मेडिकल असतील, किराणा मालाची दुकानं असतील. आपण बघूयात की त्यांचं मत काय आहे, व्यापारी वर्गाचं मत काय आहे, बघूयात आपण. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं राजुरी बेल्ले गटात हवा कुणाची? घड्याळ स्नेहलताई. घड्याळच का? राजुरीचा सर्वांगीण विकास घड्याळ्या चिन्हाने मी राष्ट्रवादी पक्षाने अतुल शेठ बेनके माझे आमदार, त्यांनी खूप निधी याच्यासाठी दिलेला आहे. पण गावकऱ्यांचं मत असेल किंवा बेल्ले गाव असेल किंवा जी पण गावं ह्या गटामध्ये समावेश आहेत, त्यांचं मत काय जणांचं असे की जुना अनुभव होता, सगळ्या गोष्टी मान्यत, पण त्यांना ऑलरेडी एकदा चान्स मिळाला होता, आता नवीन चेहरा हवा. तर काय वाटतं यावर? त्या विषयावर नाही मी काय बोलू शकत. तुमचं मत ठाम आहे? ठाम आहे मी घड्याळ. आपण बघतोय की व्यापारी वर्ग जो आहे त्यांचं देखील मत ठाम झालेलं आहे की जुना अनुभव जो आहे तोच आम्हाला हवाय, स्नेहल शेळके यांनाच आम्ही मतदान करणार. आपल्यासोबत राजुरी गावात सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये जे काही कार्यकर्ते मोडतात त्यातील देखील तरुण वर्ग आपल्यासोबत आहे. काय वाटतं दादा, कोणाची हवा? सध्या आम्हाला तरुण म्हणून तर स्मिताताई पंकज कनसे यांचीच हवा वाटते. का बरं ते? कारण बाहेरच्या गावांचा अंदाज घेता सध्या पंकज भाऊंना जरा थोडंसं तरुणांमध्ये जास्त म्हणजे प्रतिसाद मिळतोय. बरं, काही जणांचं मत असं आहे की जुना अनुभवच पाहिजे, स्नेहल शेळके ह्या पाहिजे, ते त्यांना ऑलरेडी अनुभव आहे, त्या अजून देखील विकास करू शकतात. यावर काय मत आहे? नाही, जुना अनुभव पाहिजे हे तर 100% मान्य आहे, परंतु कुठंतरी सत्ता परिवर्तन पाहिजे आणि तरुण पिढीच्या हातात सुद्धा काही गोष्टी गेल्या पाहिजेत. आपण म्हणतो की राजकारण आलं म्हणजे तिथं मतभेद आले, सगळ्या गोष्टी आल्या. थोडीफार गावामध्ये असेल किंवा बाहेर परिसरामध्ये देखील अशी चर्चा आहे की पंकज कनसे हे तरुण वर्गाला कुठेतरी वाईट मार्गाला नेतात, ते त्यांना मतं मिळावी यासाठी मद्यपान देतील किंवा त्यांना पैसे वाटून त्यांची मतं गोळा करतात. ते काय वाटतं यावर? हे बघा मॅडम, शेवटी कसं राजकारण आहे, राजकारणात आरोप प्रत्यारोप या गोष्टी चालूच असतात. शेवटी कोण तुम्हाला पण माहिती आहे, हे जे राजकारण आहे याच्यात कोण मद्यपानासाठी देते, कोण कशासाठी देते हे प्रत्येकाला माहितीच आहे. त्याच्यामुळे राजकारणात आरोप प्रत्यारोप चालूच आहेत आणि असं मला तर वाटत नाही की काहीतरी तुम्ही जे बोलले की असं सगळ्या अफवा आहेत. अफवा 100%. राजुरी गावात इथं मारुतीचं मंदिर आहे आणि तिथं काही ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत आहेत. ते इथं बघूया, विचारून बाबांना. बाबा, काय म्हणतात, तब्येत पाणी बरी आहे? हा बरे. काय वाटतं, काय म्हणते राजकारण राजुरी गावचं? काय नाही, बरं आहे. बरं आहे. काय वाटतं, हवा कुणाची? आहेच की, आता दोघांची बी आहे तसं काय. दोघांची पण आहे. हा, कोणाचं काम चांगलंय? काम तर दोघांचे. आता उद्या काय सांगता येईल, उद्याचं कसं आज सांगता येईल. उद्याचं नाही, आत्ताचं काय वाटतं तुम्हाला, आत्ताचा अनुभव? आताचा अनुभव आहे. आता काय आहे, कोणाचं नावाची जास्त चर्चा आहे गावात? शेळकेजी. शेळकेंची. आपण पाहतोय की ज्येष्ठ मंडळी जरी असतील, जरी कुणी दिलखुलासपणे व्यक्त नसेल होत, तरी मनात कुठेतरी शेळके कुटुंबियांचं नाव हे त्यांचं रुचलेलं आहेच आहे. आपण पाहतोय की राजुरी गावामध्ये सर्वात मोठा बाजार भरतो. जवळपास आता 8-8:30 वाजत आले ते आणि बाजार हा रंगात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या आपण व्यथा जाणून घेतल्यात, सगळ्या काही गोष्टी जाणून घेतल्या. ते आपण पाहिलं की महिला वर्ग देखील आहे, तो देखील इथं व्यापार करण्यासाठी जास्त प्रमाणात इथं आलेला आहे. बघूया अजून काही लोकांची मतं आपण जाणून घेऊयात. काका, काय म्हणता, झाला भाजीपाला घेऊन? हा, चाललंय भाजीपाला घ्यायचं काम चालू. काय वाटतं, हवा कुणाची? हवा ह्या आपल्या झेडपीच्या निवडणुकीच्या
आता हवा तर शेळकेताईंची हवा जरा जास्त आहे. का बरं त्यांचंच का? त्यांची कामं झालेली आहेत भरपूर, त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. काय काय कामं केलीत? त्यांची कामं बंधारे, वड्यांची खोली करणं, सभामंडप, रोडचे, आता ही जे कॉन्क्रीट जे दिसते बाजारातलं, हे त्यांचीच सासरे माऊली शेठ शेळके गावचे सरपंच होते. त्या काळात त्यांनी या गावच्या विकासात त्यांचं भरपूर काम झालेले आहे. त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. बरं काय वाटतं, त्यांना एकदा चान्स मिळाला होता, त्यांनी त्यांची कामगिरी निभावलेली आहे, आता पुन्हा एकदा नवीन चेहऱ्याला चान्स भेटला पाहिजे की नाही? नवीनचं नाही मी काय सांगू शकत, पण जुने जे कामाची माणसं आहेत त्यांना परत चान्स मिळालाच पाहिजे जुन्यांना, कारण त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. त्यांच्या काळातली कामं भरपूर आहेत, अजून आहेत. त्यांनी बंधारे, मोठमोठाले बंधारे केले, लोकांना त्याचा खूप फायदा झाला शेतीसाठी. त्यांची कामं आहेत ना. बरं, जुना चेहराच पुन्हा नवीन जागी बसला तर गावकरी म्हणून एक काही विकासांची कामं जी आहे त्यापैकी काय अपेक्षा आहे, काय कामं त्यांनी केली पाहिजेत? त्यांनी आता अजून काम म्हटलं तर आपण पाहतोय कारण की शेतकरी वर्ग जो आहे त्यांच्या बाजारभावाला त्यांचा जो काही माल आहे त्यांना बाजारभाव जास्त मिळत नाहीये. शेतकऱ्यांची व्यथा आपण बघतोय किंवा जवळपास काही सरकारकडनं ज्या योजना येतात त्या आपण काही काही लोकांपर्यंत त्या पोहोचतच नाहीये. तर यावर काय मत आहे तुमचं? उमेदवारांनी ही कामं केली पाहिजेत की नाही? उमेदवारांनी कामं केली पाहिजेत आणि ही कामं शेळकेताईच करू शकतील, कारण ते शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्यांना पहिला जुना अनुभव आहे ना त्यांना भरपूर. तसं त्या शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचं ते प्रयत्न करतीलच आणि प्रयत्नात आहेत बी. याच्या आधी मध्ये सत्तेत नव्हते तरी ते शेतकऱ्यांशी, जनतेशी कायम मिळून मिसळून वल्लभ शेळके सर कायम जनतेत आहेत, कायम सुखदुःखात आहेच आहेत प्रत्येकाचे. आपण पाहिलं काकांनी मत मांडले की शेळके कुटुंब जे आहे ती जेव्हा सत्तेत होतं तेव्हा पण आणि सत्तेत नव्हतं तेव्हा पण प्रत्येकांच्या सुखदुःखांमध्ये सामील आहे आणि आमचा पूर्णपणे निश्चय ठाम आहे की शेळके कुटुंबांनाच विजय करून द्यायचं. बघूयात अजून काही गावकऱ्यांकडनं जाणून घेऊयात मत. दादा आजले निवांत उभे राहिलेत, सणवारचा बाजार आहे त्याच्यामुळे आलो. काय वाटतं राजुरीतून कोण बाजी मारेल, धनुष्यबाण की घड्याळ? घड्याळ 100%. का बरं घड्याळ? आता अनुभव आहे स्नेहलताईंना 5 वर्षाचा इथून मागचा, आणि शेळके सरांना प्रत्येक गावाची एकूण एक माहिती आहे. त्यांना घरण, रस्ते सगळं माहिती आहे. शाश्वत विकास तेच करू शकतात. काय काय काम आहेत त्यांची? भरपूर काम आहेत, रस्त्यांची आहे, सभा मंडप आहेत, परत बरेच मंदिरांना देणग्या वगैरे दिलेल्या आहेत त्यांनी. त्यांच्या काळात बंधारे वगैरेंचं काम झालेलं आहे राजुरीत, आसपासच्या परिसरात. बरं, जर ते निवडून आले तर नवीन कामांची काय अपेक्षा राहील? कारण आपण पाहतोय अजून सुद्धा काही काही वाड्यावस्था अशा आहेत का तिथं पाण्याची व्यवस्था नाहीये किंवा रोड व्यवस्थित नाहीये, त्याबद्दल काय वाटतं? आता त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी कामं दिलेलीच आहे, येणारी कामं काय काय आहेत. किंवा मी तर तुम्हाला आधी सांगितलं की सरांना प्रत्येक गावात काय समस्या आहेत हे आताच माहिती आहेत. समजा आता निवडून आल्यानंतर नक्कीच त्याच्यावरती लक्ष देतील आणि कामं पूर्ण होत असल्यानंतर. जवळपास बऱ्यापैकी बाजारात आपण फिरलोय, बघितलंय, लोकांचा आढावा घेतलाय, पण स्पष्टपणे कुणी मत व्यक्त करत नाहीये तर कुणी करतंय. लोकांना उमेदवार हवाय, त्यांचे मत देखील ते मांडतात पण उमेदवार कसा हवा याबद्दल देखील त्यांनी सांगितलंय. बघूया अजून आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग आहे. दादांनी इथं आज फळं विकायला आणली दादा काय भाव चालू आहे फळांना? फळं चालू आहे आता 50, सफरची 100 रुपये, बोर 80 रुपये किलो आहे. परवडतंय विकायला? परवडत आता काय करतं, 40 आता नाही येतं. काय वाटतं राजुरी गावात हवा कुणाची? शेळके सराची. का बरं शेळके सर? गावावर म्हणजे येणार शेळके सर, त्याचं काम करतो की तेवढं आहे त्याचं. उभं कोण आहे पण, शेळके सर उभे आहेत का शेळके मॅडम उभे आहेत? सेलताई शेळके. चिन्ह काय त्यांचं? घड्याळे मग तुतारी होती, आता घड्याळ आले त्यांना. आता घड्याळ आलंय त्यांना. काय वाटतं त्यांच्या कामांबद्दल, काय सांगाल? चांगले कामं केलेली त्यांनी, मागल्या 5 वर्षी चांगली कामं केलेली आणि ती येणार 100%. 100% येणार. हो. आपण पाहिलं की गेल्या वेळेस तुतारी होती, ह्या वेळेस घड्याळ आलंय, पण आमचं माणूस फिक्स आहे स्नेहल शेळके.
राजुरी गावचा बाजार आपण फिरलो, लोकांची मतं जाणून घेतली. शेळके कुटुंबीय असेल किंवा कंसे कुटुंबीय असेल, दोन्हीच्या बाजूने संमिश्र मतं आहे. ते येणाऱ्या निवडणुकीचा दिवसच ठरवेल की निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे आणि विजय कोणाचा होणार आहे. आज आपण राजुरीचा बाजार बघितला. उद्या आपण आपल्या हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आळे पिंपळवंडी गटातील वडगावांचा बाजार बघणार आहोत. पिंपळवंडी गटातून कोण उमेदवार लोकांच्या मनात ठसलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि हे तुम्ही जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन शुभमसह स्नेहल आवटी, हिंदवी न्यूज, आळेफाटा. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.